पूर्वी आपल्याला सकाळी झोपेतून उठवायचे काम हा करायचा. पण आता या कोंबड्याचा ओरडून ओरडून घसा बसला तरी आपण काही उठत नाही, कारण आता आपल्याला उठवतो तो आपल्या मोबाईलचा अलार्म. पूर्वी एका व्यक्तीची लोक खूप आतुरतेने वाट बघायचे आणि ती व्यक्ती म्हणजे पोस्टमन. हे किसन, तुझ्या पोराचं पत्र आलंय मुंबईवरून. माझ्या मोहनचं पत्र आलंय. लवकर उघड, आम्ही वाचून जातो. 2 महिने झालं त्याच्या पत्राची वाट बघतोय. अरे काय म्हणतोय तू? कसं आहे? मुलं कशी आहे? अरे पटकन वाचून जातो रे बाबा. हो वाचतो. बसा इथे. आज मोबाईल मध्ये SMS आणि व्हॉट्सअप मुळे पत्र आणि पोस्टमन हे दोघेही हरवून गेले आहेत. पण त्यावेळी पत्रासाठी असणारी ती ओढ आणि ते पत्र वाचताना होणारा तो आनंद हा वेगळाच होता. आज मोबाईलवरचे 2-2 मिनिटांनी येणारे मेसेज वाचताना तो आनंद तुम्हाला कुठेतरी जाणवतो का हो? पूर्वी सुट्टी असली की मुले आधी मैदान गाठायची, मग सायकलचे टायर घेऊन त्यांची शर्यत लागायची. मी तुम्हाला सर्वांना हरवणार. तर कोणी पतंग उडवायचे. आपला पतंग उंच उडला पाहिजे, अगदी ढगात. हो, मस्त वारा आलाय. तू सोड लवकर पतंग. सूर पारंबी, विटी दांडू, आबाजुबी, गोट्या, हुतुतू, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे खूप सारे खेळ त्यावेळी मुले खेळायची. पण तीच मैदाने आज मुलांची वाट बघत ओस पडलेली दिसतात, कारण मुलांनी आता मोबाईललाच आपले मैदान करून टाकले आहे. मोबाईल आल्यानंतर अजून एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे लोक सहज खोटं बोलायला लागली. बाबू, अजून किती दिवस असं लपून छपून भेटायचं आपण? रोज ना मला घरच्यांशी खोटं बोलावं लागतंय. अगं माझी शोना, तुला काय वाटलं मी आईला सगळं खरं सांगून तुला भेटायला येतो? आईचा फोन. हॅलो, बोल का आई, काय झालं? अरे कुठे आहेस तू? वाजले किती? अगं आई, परीक्षा जवळ आली आहे म्हणून मी मंदिरात आलोय देवीच्या दर्शनाला. कुणाचं ग माझं पोर? देवीला माझा पण नमस्कार सांगा आणि देवी समोर थोडा वेळ शांत बसून राहा. शांत बसून कसं चालेल? काय म्हणजे हो आई, तिच्या समोरच बसलोय कधीपासून. हो का? बरं मग ठेव. निघालास की मग मला फोन कर. हा ओके आई, बाय. अरे बापरे, पप्पांचा फोन आला. हे तू काही बोलू नकोस मध्ये. हॅलो बाबा, काय झालं? अगं बेटा, कुठे आहेस तू? अजून घरी आली नाहीस? तू निघाली नाहीस का अजून क्लासमधून? अहो बाबा, तुम्हाला सांगितलं होतं ना, परीक्षा आहे म्हणून सर जरा एक्स्ट्रा लेक्चर घेत आहेत, त्याच लेक्चर मध्ये. अरे हो, विसरलोच होतो. चालू दे हा तुझा अभ्यास. असाच मन लावून अभ्यास कर आणि तुझ्या या बाबाचं नाव मोठं कर ग पोरी. चल मी ठेवतो हा फोन. तर ही आहे मोबाईलवर सहज खोटं बोलणारी आत्ताची यंग जनरेशन. ही खरंच आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करणार का हो? आधी बँकेतून पैसे काढायला आणि भरायला तास रांगेत उभे राहावे लागेल, पण आता एक OTP टाकला की लगेच कोणालाही पैसे ट्रान्सफर करता येतात. पण नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आज लोकांचे पैसे लुबाडले जात आहेत. हॅलो मिस्टर रमेश, अभिनंदन. तुमचा मोबाईल नंबर जिओच्या लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट झालाय. तुम्हाला 25 लाखांचे बक्षीस लागले आहे. 25 लाख? हो, आम्ही ते तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय. आता तुम्हाला एक OTP येईल, तो द्या. हो, देतो 0420. ओके, थँक्यू सर. 5 मिनिटांनी तुमचा बॅलन्स चेक करा आणि मग छातीवर हात ठेवून बोला, ऑल इज वेल. ओके, पण का? हॅलो, हो बोला. हॅलो. अरे फोन कट केला. अरे देवा, माझ्या अकाउंट मधले सगळे पैसे गायब. आता मी काय करू? मी काय केलं? पाहिलं, मोबाईलवर असे फ्रॉड रोज होत आहेत, म्हणून कुणालाही आपला OTP शेअर करू नका, नाहीतर नंतर बोंबलत बसाल. माझ्या मुलाला बघा ना काय झालंय. हातात मोबाईल नाही तरी सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असल्यासारखं करतो. काहीतरी विचित्र बडबडतो. अहो, हे सगळं तुमच्याच निष्काळजीपणामुळे झालं आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे
आज तुमचा मुलगा मानसिक आजाराला बळी पडला आहे. बरोबर बोललात तुम्ही डॉक्टर. ती आमच्याच निष्काळजीपणाची शिक्षा आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा सारखा मोबाईल मध्ये घुसलेला असायचा. सकाळी नाश्ता करताना, दुपारी जेवताना, अभ्यास करताना, रात्री झोपताना सुद्धा प्रत्येक वेळी त्याच्यासोबत मोबाईल असायचा. आणि थोडा वेळ जरी त्याच्याकडून मोबाईल घेतला ना तर लगेच त्याची चिडचिड सुरू व्हायची. तर ज्या दिवशी त्याला जाड भिंगाचा चष्मा लागला त्याच दिवशी आम्ही सावध व्हायला हवं. अहो, इतक्या लहान वयात तुम्ही मुलाच्या हातात मोबाईल दिल्यानंतर हे होणारच. तुम्हाला माहित आहे का, ह्या मोबाईल मधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात त्याचा सर्वात जास्त आणि वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होतो, ज्यामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसंच आपण जर जास्त वेळ मोबाईलवर बोलत असू तर ज्या बाजूने आपण बोलतो त्या बाजूला आपल्या तोंडाचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. मोबाईल मधून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे चष्मा लागणे, कमी दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे असे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठदुखी, कंबरदुखी, स्थूलपणा यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात. सतत मोबाईलवर बोलल्याने किंवा कानामध्ये हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने कानाला मुंग्या येणे, कान दुखणे, कमी ऐकू येणे या समस्या उद्भवतात. हेडफोन मधून येणाऱ्या सततच्या कर्कश आवाजामुळे सुद्धा ग्लिओमा किंवा ब्रेन ट्यूमर सारखे आजार होऊ शकतात. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, अशक्तपणा, हृदयात धडधडणे, रक्तदाब वाढणे आणि कानाच्या पडद्यावरही वाईट परिणाम होतो. जर तुम्ही किंवा तुमची मुले जेवताना मोबाईल बघत जेवत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो आणि त्यामुळे ऍसिडिटी आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते. जर तुम्ही मोबाईल शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात ठेवत असाल किंवा रात्री मोबाईल छातीजवळ घेऊन झोपत असाल तर त्या मोबाईल मधून निघणारी उत्सर्जक किरणे हार्ट, लिव्हर आणि मूत्रपिंडाकडे जाऊन कालांतराने ते अवयव खराब करू शकतात. आज मोबाईल आपल्यापेक्षाही मोठा झाला आहे आणि तो सहज मोठा नाही झाला तर आपलं बरंच काही खाऊन मोठा झाला आहे. त्याने आपल्या हातातील घड्याळ खाल्ले, कॅल्क्युलेटर खाल्ले, चिठ्ठी खाल्ली, पुस्तके खाल्ली, आपले खेळ खाल्ले, आपली वेळ सुद्धा खाल्ली. शारीरिक क्षमता, आपली स्मरणशक्ती, आपले आरोग्य, आपले समाधान, शेजारचे मित्र, मित्रांमधील जिव्हाळा, कुटुंबातील व्यक्तींमधील संवाद, नात्यांमधील गोडवा असं बरंच काही त्याने आपल्या नकळतपणे खाऊन टाकले आहे. तेव्हा पालकांनो आताच सावध व्हा, कारण तुमच्या मुलांना या मोबाईलच्या जाळ्यात अडकल्यापासून वाचवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. अन्यथा हे जग येणाऱ्या काही काळात नक्कीच मानसिक रोगांनी भरून गेलेले असेल आणि तेव्हा आपल्या हातात काहीच नसेल. असेल तो फक्त आणि फक्त आपल्याला त्याच्या तालावर नाचवणारा मोबाईल. तेव्हा चला आपल्या लाडक्या विघ्नाचा गणपती बाप्पाला साकडं घालूया की मोबाईलच्या या मोहजाळातून येणाऱ्या पुढच्या पिढीची सुटका होऊ दे, माणसातील हरवत चाललेला संवाद आणि माणुसकी परत येऊ दे आणि हे जग पुन्हा एकदा आनंदाने भरून जाऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.